एक महत्त्वाची बातमी समोर येतेय ती म्हणजे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालामध्ये लाडकी बहीण योजनेचं कौतुक करण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचत वाढली असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्याचं या अहवालामध्ये नमूद आहे। ओडिशामधील सुभद्रा योजनेचाही या अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। रोख मदतीसोबत महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास, स्वयंसहायता गट यांच्याशी जोडलं जावं, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील। केंद्राच्या अहवालात काय म्हटलंय बघूयात। महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये सरासरी बँक बॅलन्समध्ये 84% वाढ त्यामुळे झालेली आहे। अशा प्रकारे कौतुक करण्यात आलेलं आहे। महिलांच्या महिन्याच्या खर्चामध्ये वाढ होतीये। महाराष्ट्रामध्ये 46% वाढ झालेली आहे। या योजनांमुळे कुटुंबातील सदस्यांची बचत वाढलेली आहे। खर्च कमी झाल्याचं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। वसई या ठिकाणच्या एव्हरशाईनमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली आहे। वसईमधील एव्हरशाईन परिसरातील नागरिकांना कमरेभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। पावसाची उसंत आहे, मात्र तरीही अद्याप पाण्याचा निचरा या ठिकाणी झालेला दिसत नाही। वसई या ठिकाणी एव्हरशाईनमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली गेला असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। एकंदरीत जरीही पाऊस थांबलेला असला तरी पाण्याचा निचरा या ठिकाणी मात्र झालेला नाही, त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागते।